नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण कोस्टल रेग्युलेशन झोन, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, सेक्युलरिझम जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पॅक्ट फॉर द फ्युचर नेमकं काय आहे त्यालाही समजून घ्यायचं आहे। आस्पा ॲक्ट आणि आफ्रिकन युनियन या संदर्भात ज्या काही न्यूज आपल्याकडे आहेत त्या सर्व न्यूज मित्रांनो या ठिकाणी आपल्याला MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे। चला तर जे काही आजचे आपले डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे कोस्टल रेग्युलेशन झोन संदर्भात। सरळ जी काही आपली न्यूज आहे ती न्यूज सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया। CRZ क्षेत्रातील बांधकामांना लगाम अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच मित्रांनो जे काही आपल्याकडे पर्यावरण आणि पर्यावरणाचे दुष्परिणाम किंवा पर्यावरणाची होणारी जी काही अवनती आहे यामुळे बऱ्याचशा समस्या निर्माण झाल्या आहेत। केंद्र सरकारने जो काही समुद्री किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यावर जो काही कोस्टल एरिया असतो त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीमचं प्रोटेक्शन करण्यासाठी, तिचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन हे या ठिकाणी इश्यू केले आहेत आणि त्या संदर्भात या ठिकाणी न्यूज आणि त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत। सरळ जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतात प्रथम कोस्टल रेग्युलेशन झोन अधिसूचना कधी जारी करण्यात आली अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 1991 साली आपल्या देशामध्ये सर्वप्रथम कोस्टल रेग्युलेशन झोन संदर्भात जी काही अधिसूचना असते, नोटिफिकेशन आहे ते या ठिकाणी जारी करण्यात आलं। मग ही जी नोटिफिकेशन आहे ती कोणाकडून जारी करण्यात आली किंवा कोस्टल रेग्युलेशन झोन हे कोणत्या मिनिस्ट्रीकडून रेग्युलेट केलं जातं असं जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मिनिस्ट्रीकडे ही सर्व जबाबदारी आहे। या ठिकाणी जे काही कोस्टल रेग्युलेशन झोन आहे त्याचे एकूण 4 प्रकारामध्ये डिवाइड करण्यात आला आहे, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण, अतिमहत्त्वपूर्ण अशा प्रकारचं ते सेग्रिगेशन किंवा डिव्हायडेशन असलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी सरळ प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। कोस्टल रेग्युलेशन झोन ज्याला की या ठिकाणी आपण CRZ म्हणतो क्षेत्रात खालीलपैकी कोणते उपक्रम सामान्यतः प्रतिबंधित आहेत, म्हणजे या ठिकाणी खालीलपैकी कोणते ॲक्टिव्हिटी किंवा कार्य हे कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये केले जाऊ शकत नाहीत। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही कोस्टल रेग्युलेशन झोन आहे त्यामध्ये नियंत्रित स्वरूपात शेती आणि फलोत्पादन केले जाऊ शकते। त्याचबरोबर जी काही पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते ती मासेमारी ही मित्रांनो या ठिकाणी कोस्टल रेग्युलेशन झोनच्या अंतर्गत केली जाऊ शकते। आणि देशाच्या विकासामध्ये पोर्ट म्हणजे जी काही बंदरे आहेत त्यांची निर्मिती आणि त्यांचं व्यवस्थापन महत्त्वाचं असतं। म्हणजे काही ठिकाणी तुम्ही बंदरे किंवा पोर्ट ही त्या ठिकाणी स्थापन करू शकताय, परंतु जो काही कोस्टल रेग्युलेशन झोनच्या अंतर्गत येणारा एरिया आहे त्या एरियामध्ये हॉटेल्स किंवा रिसॉर्ट या ठिकाणी बांधण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे संदर्भात आहे। इन डिटेल मध्ये हा जो प्रश्न आहे त्याला या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे संदर्भात जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। युनायटेड नेशन UN च्या सुरक्षा परिषदेत सुधारणांचा प्रस्ताव अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो अलीकडे जी काही शिखर परिषद झाली त्या शिखर परिषदेमध्ये सर्वप्रथम युनायटेड नेशनची जी काही सुरक्षा परिषद आहे ज्याला की या ठिकाणी आपण सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो त्यामध्ये ज्या काही सुधारणा आहेत त्या संदर्भात एक प्रस्ताव या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि भारताने त्याचं या ठिकाणी स्वागतही केलं आहे। कारण भारत हा मागच्या काही दिवसापासून जी काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे त्यामध्ये सुधारणा आणि त्याच्या पक्षामध्ये असलेला आपल्याला दिसतो। सरळ या ठिकाणी या न्यूज धरून जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत आणि त्यानंतर इन डिटेल मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल संदर्भात जे महत्त्वाचे पॉइंट आहेत जे की आपल्याला स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना ठिकाणी आपण पाहणार आहोत। सरळ प्रश्न पाहूया। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत किती स्थायी सदस्य आहेत? स्थायी सदस्य म्हणजे परमनंट सदस्य।
तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे की जी काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे यामध्ये एकूण 15 सदस्य आहेत, ज्यापैकी 5 सदस्य हे स्थायी म्हणजे परमनंट आहेत आणि मित्रांनो 10 सदस्य हे या ठिकाणी अस्थायी म्हणजे प्रत्येकी 2 वर्षांनी ते निवडले जातात। या ठिकाणी जे काही परमनंट सदस्य आहेत त्या परमनंट सदस्यांचं तुम्हाला नाव माहिती असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये एक आहे चीन, नंबर 2 या ठिकाणी फ्रान्स घ्या, नंबर 3 रशिया आहे, नंबर 4 यूके आणि नंबर 5 वर मित्रांनो यूएस म्हणजेच अमेरिका असलेला आपल्याला दिसतो। हे जे 5 देश आहेत ते या ठिकाणी युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य परमनंट मेंबर असलेले दिसतात आणि इतर 10 सदस्य मित्रांनो प्रत्येक 2 वर्षांनी या ठिकाणी जनरल असेंब्लीकडून निवडले जातात। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए 5 सदस्य। पाहूया प्रश्न क्रमांक 4 त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल। सरळ प्रश्न पाहूया, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या स्थायी सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो या ठिकाणी जे काही 10 अस्थायी सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असतो, म्हणजे प्रत्येक 2 वर्षांनी या ठिकाणी जे काही अस्थायी सदस्य आहेत त्यांचं सदस्यत्व या ठिकाणी चेंज होत असतं। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पुढे इन डिटेल मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची जी काही स्थापना आहे ती 1945 साली झालेली आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, या पॉइंटला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सुरक्षा परिषदेच्या स्थापनेमागील जो काही उद्देश आहे तो उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सुरक्षा राखणे। या ठिकाणी स्थायी सदस्य म्हणून एकूण 5 देशांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे, जे की परमनंट सदस्य युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे असलेले दिसतात। त्या देशामध्ये नंबर 1 आहे यूएस म्हणजे अमेरिका, नंबर 2 युनायटेड किंगडम ज्याला की या ठिकाणी आपण इंग्लंड या स्वरूपामध्ये पाहू शकतो, नंबर 3 आपल्याकडे आहे फ्रान्स, नंबर 4 रशिया आणि नंबर 5 मित्रांनो आपला शेजारी राष्ट्र चीन हा देश असलेला दिसतो। या ठिकाणी या 5 स्थायी सदस्यानंतर 10 अस्थायी सदस्य या ठिकाणी आपल्याला दिसतात। या सदस्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो 2 वर्षाचा असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। जे काही परमनंट 5 सदस्य आहेत यांना वोटो पॉवर देण्यात आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी जर एखादा प्रस्ताव या ठिकाणी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये आला असता त्या प्रस्तावाला 5 पैकी एका जरी देशाने या ठिकाणी नकार दिला तर तो प्रस्ताव या ठिकाणी पारित होऊ शकत नाही। अशा प्रकारची जी काही पॉवर असते किंवा अधिकार असतो त्याला या ठिकाणी आपण वोटो पॉवर असे म्हणतो। आणि जे काही आपल्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे 5 स्थायी सदस्य आहेत ज्यामध्ये अमेरिका, यूके, फ्रान्स, रशिया, चीन हे 5 देश आपल्याला दिसतात, या 5 देशाकडे मित्रांनो वोटो पॉवर असलेला आपल्याला दिसतो। युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे जे काही मुख्यालय आहे ते न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी आहे। या ठिकाणी जे काही ठराव आहेत ते कसे मंजूर होतात तर या ठिकाणी जे काही 5 स्थायी सदस्य आहेत या 5 स्थायी सदस्यांनी या ठिकाणी होकारात म्हणजे इन पॉझिटिव्ह मध्ये मत दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर इतर 4 सदस्यांनी म्हणजे जे काही 15 सदस्य आहेत या 15 सदस्यांपैकी जर 9 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने या ठिकाणी मत व्यक्त केले तर त्या ठिकाणी तो जो प्रस्ताव आहे तो जो ठराव आहे तो या ठिकाणी मित्रांनो मंजूर होताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी जे काही अध्यक्ष असतात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे त्यांचं अध्यक्षपद मित्रांनो प्रत्येक महिन्याला बदलत असते, म्हणजे जे काही 15 सदस्य आहेत त्या 15 सदस्यामध्ये हे प्रत्येक महिन्याला हे जे अध्यक्षपद आहे ते चेंज होताना या ठिकाणी आपल्याला दिसतो। युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पहिला वोटो मित्रांनो 1946 साली वापरण्यात आला आणि तो कोणी वापरला होता तो सोव्हिएत युनियन ज्याला की या ठिकाणी तुम्ही रशिया या नावाने सध्या ओळखू शकताय। बंधनकारक जे काही निर्णय आहेत ते निर्णय म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलने जर एखादा ठराव पास केला असेल तर तो ठराव सर्व युनायटेड नेशनच्या सदस्य राष्ट्रावर बंधनकारक असतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही स्थायी सदस्य आहेत त्यांची निवड करण्यासाठी सर्वसाधारण
सर्वसाधारण सभेद्वारे या ठिकाणी त्यांची निवड केली जाते। जे काही प्रस्तावाची मांडणी आहे युनायटेड नेशन म्हणजे जे काही संयुक्त राष्ट्र आहे त्या संयुक्त राष्ट्राचा कोणताही सदस्य देश या ठिकाणी प्रस्तावाची मांडणी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये करू शकतो, जरी तो देश युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा सदस्य देश नसला तरी। फक्त तो देश युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राचा सदस्य देश असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे इन डिटेल मध्ये जे महत्त्वाचे पॉइंट होते युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे ते या ठिकाणी पाहितले। त्यानंतर मित्रांनो एक छोटासा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जो की भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। या ठिकाणी G4 राष्ट्र आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल या संदर्भात तो आहे। G4 राष्ट्र हे ते देश आहेत ज्यांनी की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये सुधारणांसाठी पुढाकार घेतलेला आहे आणि G4 नेशन ते कोणते आहेत तर त्यामध्ये 1 नंबरला भारत तुम्ही पाहू शकताय, नंबर 2 जर्मनी आहे, नंबर 3 जपान पाहू शकताय आणि नंबर 4 मित्रांनो या ठिकाणी ब्राझील या देशाचा समावेश होतो। हे ते देश आहेत ज्यांची मागणी आहे की या 4 देशांनाही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये स्थायी सदस्य म्हणून त्या ठिकाणी घ्यावं। चलूया पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी सेक्युलरिझम या कन्सेप्टशी संदर्भात आहे जो की पॉलिटिक्स संदर्भात प्रश्न आहे। चलो जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। खालीलपैकी कोणते विधान सेक्युलरिझम या शब्दाचे उत्तम वर्णन करते? मित्रांनो या ठिकाणी सेक्युलरिझम ज्याला की या ठिकाणी आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो या शब्दाविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? असा देश जो की कोणत्याही धर्माला या ठिकाणी प्रमोट करत नाही, प्रोत्साहन देत नाही किंवा कोणत्याही धर्माला या ठिकाणी प्रतिबंधित करत नाही त्या देशाला या ठिकाणी आपण धर्मनिरपेक्ष असं म्हणतो। म्हणजेच जे काही प्रशासन आणि धार्मिक बाबी या पूर्णपणे या ठिकाणी वेगळ्या असतात आणि 2 प्रकारच्या सेक्युलरिझमच्या कन्सेप्ट आहेत, एक आहे युरोपियन सेक्युलरिझम आणि दुसरा आहे इंडियन सेक्युलरिझम। या ठिकाणी भारतामध्ये अनेक धर्म आहे। भारत हा विविध धर्मांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करतो, त्यांना संरक्षण देण्याचं कार्य करतो। परंतु या ठिकाणी जी काही युरोपियन कन्सेप्ट आहे त्यानुसार या ठिकाणी सरकार आणि धर्म या बाबी पूर्णच्या पूर्ण अलग आहेत। जर तुम्ही पाहितलं आपल्या भारतामध्ये जी काही हज यात्रा असते आपल्या मुस्लिम बांधवांची, त्या हज यात्रेसाठी सरकारकडून प्रोत्साहनपर पॅकेज दिलं जातं। त्याचबरोबर हिंदू धर्मीयांची जी काही अमरनाथ यात्रा आहे त्या अमरनाथ यात्रेसाठीही सरकारकडून सोयी सुविधा पुरवल्या जातात। म्हणजेच प्रत्येक धर्माचं संवर्धन करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी त्या धर्माला किंवा त्यांच्या अनुयायांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात। म्हणजे सरकारच्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये सर्व जे काही धर्म आहेत ते एक समान आहेत असा या ठिकाणी त्याचा अर्थ होतो। परंतु युरोपियन देशामध्ये या ठिकाणी सरकार आणि जे काही धार्मिक बाबी आहेत या पूर्णच्या पूर्ण अलग आहेत। या ठिकाणी सरकार कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही संप्रदायाला या ठिकाणी प्रोत्साहन देत नाही आणि त्याचा प्रतिबंधही करत नाही। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी। सेक्युलरिझमचा अर्थ राज्य सर्व धर्मांना समानतेने वागवते आणि प्रत्येकाच्या धर्म स्वातंत्र्याचे रक्षण करताना कोणत्याही धर्माची बाजू घेत नाही किंवा त्याला विरोध करत नाही। अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी सेक्युलरिझमचा असलेला आपल्याला दिसतो। चलूया पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी पॅक्ट फॉर द फ्युचर या संदर्भात आहे। सर्व जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। युनायटेड नेशनने अलीकडे स्वीकारलेला पॅक्ट फॉर द फ्युचरच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील सुधारणांच्या महत्त्वावर भर देते। नंबर 2 कराराअंतर्गत ग्लोबल डिजिटल कॉम्पॅक्ट हा जागतिक डिजिटल चलनाचे प्रमाणीकरण करण्यासाठीचा करार आहे। नंबर 2 अण्वस्त्र पूर्णपणे नष्ट करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे। वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अलीकडील काळामध्ये ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी किंवा त्या महत्त्वावर भर देण्यासाठी अलीकडेच युनायटेड नेशनकडून पॅक्ट फॉर द फ्युचर हा या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या कराराचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे जे काही विविध देशाकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत किंवा अण्वस्त्रे आहेत त्या अण्वस्त्रांना पूर्णपणे नष्ट करणे हे या कराराचं उद्दिष्ट असलेलं दिसतं। म्हणजे विधान क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। मात्र विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। म्हणजे जो काही आपला प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय
बी वरील 3 विधानापैकी केवळ 2च विधाने या ठिकाणी आपली बरोबर आहेत. पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी आफ्रिकन युनियन किंवा ज्या काही आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन आहे त्या संदर्भात आहे. सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 आफ्रिकन युनियन हा G20 चा स्थायी सदस्य आहे. नंबर 2 कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली, युनायटेड स्टेट आणि युनायटेड किंगडम हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे. जी काही G20 ची परिषद होते त्या G20 च्या परिषदेमध्ये आफ्रिकन युनियन हे एक स्थायी सदस्यत्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि जे काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ज्याला की या ठिकाणी आपण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणतो त्या सुरक्षा परिषदेचे एकूण 5 स्थायी सदस्य देश आहे ज्यामध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हा एक देश तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर नंबर 2 ला या ठिकाणी तुम्ही मित्रांनो युनायटेड किंगडम हा देश पाहू शकताय. नंबर 3 या ठिकाणी चीन हा देश पाहू शकताय. नंबर 4 मित्रांनो या ठिकाणी रशिया हा देश येईल आणि नंबर 5 वर मित्रांनो या ठिकाणी फ्रान्स हा देश या ठिकाणी आलेला असलेला आपल्याला दिसेल. या ठिकाणी कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल आणि इटली असेल हे देश या ठिकाणी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे स्थायी सदस्य नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं. वरीलपैकी केवळ विधान क्रमांक 1 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी आफ्सा ऍक्ट संदर्भात आहे. सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. विथ रेफरन्स टू द आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण आफ्सा ऍक्ट म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. स्टेटमेंट 1 it establishes civil governance in a conflict zone. 2 under ASPA exclusive power to designate area as a disturbed rest with the central government. Select the correct answer using the code given below. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आस्पा ऍक्ट आहे त्या आस्पा ऍक्ट विषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये खास करून जे काही नॉर्थ ईस्टचे स्टेट आहेत या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आस्पा म्हणजेच आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट या ठिकाणी लागू केलेला दिसतो. या ठिकाणी विविध राज्यामध्ये जे काही वांशिक दंगे आहेत ते वांशिक दंगे होत असतात. म्हणजे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी जे काही आर्म फोर्सेस आहेत त्यांना काही विशेष अधिकार देणं गरजेचं असतं. म्हणजेच त्या एरियामध्ये जर जे काही आर्म फोर्स आहे त्यांना अधिक अधिकार दिले तर या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित प्रकारे राखली जाऊ शकते. म्हणजे जो काही सिव्हिलियन गव्हर्नमेंट आहे ते इस्टॅब्लिश करण्याचा या ठिकाणी आस्पा या ऍक्टचा कसलाही हेतू नसतो. परंतु जो काही कॉन्फ्लिक्ट झोन आहे त्या कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये एक प्रकारची शांतता निर्माण करणे आणि त्या ठिकाणी आर्म फोर्सेसना विशेष अधिकार देणं हे या ठिकाणी मित्रांनो मुख्य कार्य आस्पा ऍक्टचं असलेलं दिसतं. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं चुकीचं आहे. या ठिकाणी एका पर्टिक्युलर एरिया हा डिस्टर्ब एरिया आहे किंवा तो कॉन्फ्लिक्ट झोन आहे तो जारी करण्याचा जो काही अधिकार आहे तो मित्रांनो या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट बरोबर या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा आहे. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही आपलं चुकीचं ठरतं. प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय डी. नायदर 1 नॉर 2 इज करेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये जे काही दिनांक 26 सप्टेंबरचं आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि लवकरच या ठिकाणी आपल्या डिस्कशनची जी काही PDF फाईल आहे तीही त्या ठिकाणी अपलोड केली जाईल. आज इथे थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.